नमस्कार मित्रांनो, मी हर्षद जठार. आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आपण निघालेलो आहे प्री वेडिंगसाठी स्नॅप सिटीला. पण स्नॅप सिटीच्या आधी एक्स्ट्रा लोकेशन आणि एक्स्ट्रा शूटसाठी आपण पहिलं तर पवना लेकला जाणार आहोत. त्यानंतर मग स्नॅप सिटीला जाणार आहे. आम्हाला शूटसाठी सकाळी 4 वाजता निघायचं होतं, पण मी दादांना रिक्वेस्ट केली, म्हटलं थोडं लवकर गेल्यानंतर आपल्याला शूट क्लायमेट वगैरे भेटेल चांगला. तर पवना लेकचं लोकेशन पाहू शकताय तुम्ही. आम्हाला 21 मिनटं दाखवत होते अजून जायला, आणि जसं जसं ते जवळ येत होतं तसं तसं माझा उत्साह वाढत होता. कारण मी फर्स्ट टाइम तिथं काम करणार होतो, आणि मला तर माहिती आहे की मी कुठेही असलो तरी मी एकदम बेस्ट काम करतो, काही विषय नाही त्यात. कारण स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. ती कॉन्सेप्ट मला चांगलीच माहिती आहे. बोलता बोलता कधी पवना लेकला पोहोचलो हे समजलंच नाही. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहेत पवना लेकला. तर बघू शकता तुम्ही इथला नजारा बघून आणि भजन ऐकून झाला असेल तर चला मग आता तुम्हाला माझं प्लेग्राऊंड दाखवतो. म्हणजे मला सवय नाही का की कुठल्याही लोकेशनला गेल्यानंतर पहिलं फिरून बघायचं सगळं. लोकेशन असं काही जास्त खास नव्हतं, पण जे होतं ते एकदम भारी होतं. त्यानंतर आम्ही शूटला सुरुवात केली. मला हवा तसा टेक मी सांगितला लोकेशन पाहून, आणि त्यांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला पहिल्या टेकला. फक्त ते नाही का डबल टिबल टेक पाहिजे, त्यामुळे ते थोडे नर्वस झालते, पण काही विषय नव्हता. त्यांना मी एक गोष्ट आधीच क्लिअर केली होती की 2-3 टेक तर होतीलच आपले. आणि तुम्ही पण तुमच्या क्लायंटला पहिलं तर हे सांगत जावं की नाही का 3 किंवा जास्त पण त्याच्यापेक्षा टेक होऊ शकतात. कारण जर हे आधीच क्लिअर असेल तर त्यांची मेंटॅलिटी दिवसभर खूप स्ट्रॉंग राहते. तर डन. शूट तर आम्ही भरपूर घेतलं, पण मोबाईलवर कमी घेतल्यामुळे ना टाकलं नाहीये मी ह्यात. आणि आम्ही पुढच्या लोकेशनसाठी निघालो. तर पुढच्या लोकेशनला म्हणजे असं आमचं काही फिक्स नव्हतं, पण आम्ही जाता जाता एक ओढा दिसला. तर ओढ्याला नुकतंच पाणी कमी होतं नाही का, तर खडक वगैरे बेस्ट होता, त्यामुळं मग आम्ही थांबलो तिथं. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण पाण्यात उतरून शूट घेत होतं. पाण्यात उतरायचं कारण असं की जे स्नॅप सिटीला भेटलं नसतं ते मला रस्त्यातच भेटलं, आणि शूट चांगलं भेटत होतं, त्यामुळे मी पण पाण्यात उतरलो. पूर्ण पॅन्ट वल्ली झालती माझी, पण तरी पण मी शूट करत होतो. शूट पण असलं क्वालिटी भेटलंय ना, तुम्हाला मी शेवटला फोटो आणि व्हिडिओ टाकून देईल, तो बघा तुम्ही. आणि हा, एवढी मेहनत करतोय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच माझ्या चॅनलला, कारण हा पहिला व्हिडिओ आहे. जर ह्याला तुम्ही सपोर्ट केला तर मी इथून पुढे अजून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. आणि इथलं शूट आमचं आवरलं, आणि तुम्ही पाहू शकताय आम्ही जिथं शूट करत होतो तिथं पूर्ण पाणी आलतं. म्हणजे एकदम लक बाय चान्स आम्हाला हा स्पॉट सापडला होता. गोली घेत पाणी वाढली. आमची टीम आहे, आमचा टीम मेंबर. त्या बाई कोण आहेत? हा या, ठीक आहे. ते स्पॉट बुडला आपला. आणि आमचे शिवराज भैया गिम्बल सोबत खेळत होते. तर हे तुम्ही पाहू शकताय माझी पॅन्ट बूट सगळं वल्ल झालं. आणि हा आमचा प्रज्वल शेंडगे. तर यानंतर आम्ही निघालो स्नॅप सिटीला. पण स्नॅप सिटीला जायचं होता, आम्हाला नाश्ता करायचा होता, त्यामुळे आम्ही ह्या हॉटेलला थांबलो, नाश्ता केला आणि आमची गाडी स्नॅप सिटीच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर मी झोपेतून उठलो आणि बघतोय तर आम्ही स्नॅप सिटीत पोहोचलो होतो. पोहोचल्यानंतर मग माझी सुरुवात झाली सेट्स बघायला. मी सगळे सेट बघून घेतले पटपट, आणि त्यानंतर कपलला इन्स्ट्रक्शन दिले कुठले ड्रेस घालायचं कुठला नाही. ते ड्रेस चेंज करत होते तोवर मी माझा सेटअप जोडून घेतला सगळा. थोडी मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा शूटला सुरुवात केली. कुछ भी नहीं, अभी हम भूखे मर रहे हैं इधर, भूखे मर रहे हैं. हम अभी कपड़े चेंज कर रहे हैं. भाई इधर दिखाओ, इधर ये इसको दिखाओ. ये हमारा सेकंड फोटोग्राफर है, उधर एक बैठा है, उसको भी चीन का मग डमडम. हाँ ठीक है. अभी आएगा जल्दी, लवकर येईल. कपड़े तो पहन दो यार.
सिर्फ हाँ मारता है से हाय से सिनेमॅटिक फोटो हाय गाइस असा होता हा आमचा दिवस. किती दमलो तरी चेहऱ्यावर दाखवू शकत नाही, कारण फोटोग्राफर आहे. लोकांना फक्त फोटोग्राफरचा पैसा दिसतो, त्याचे कष्ट नाही. आज का क्लाइंट है और ये हर्षद भाई है और ये भैया है. इसका सरनेम दरेकर है और ओंकार दरेकर. अरे यार क्यों मेरे पीछे पड़ा हुआ है फर्नीचर? फर्नीचर क्यों मेरे पीछे पड़ा हुआ है? मैंने तेरा क्या बिगाड़ा है यार? क्यों मेरे इन सब लोगों के सामने मेरी इज्जत का कचरा कर रहा है यार? और इसको हम अच्छी से मांगो बोलते हैं. लैंग्वेज भाई साहब आपकी बहुत गंदी है. और ये क्रिएटर हाँ ये इधर का मैनेजर है और ये सिर्फ कॉल पे बोलता है. हाँ तर उचलून गोल गोल फिरवायचा शूट झाल्यानंतर आम्ही आलतो बूम फायरला. बूम फायर हा आमचा लास्ट सेट होता. साईराज गोळे पाटील त्यांचं नाही हमाली नाही. अच्छा ठीक है. यांनी मुद्दा मांडला आहे, त्या मुद्द्यावर आम्ही ना सहमत आहे. खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. हा पाटील ही बॅग माझ्या मांडीवर आणणार ही बॅग. बर ती ठेवा. आधीच दिवसभर मग तुझ्या मांड्या गेल्या तर कशाला मांडी. ठीक आहे पाटील ठीक. वर विषय संपला ना आता. मग काय करायचं? राहायचंय काय? नाही ना मुक्कामाला राहायचं आजच्या दिवशी इथंच झोपायची इथंच आज. शूट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही जेवायला आलो. पाटील दोन शब्द नको आता जेवण झाले बोलू आपण. 4 शब्द आमच्या सबस्क्रायबर साठी. हा तुम्ही काय ना आपलं काय नाही. तुमचं काहीतरी असेल. काकू तुम्ही बोला 2 शब्द. संपला विषय एक नंबर. फायनली सगळं शूट आवरून आम्ही घराकडे निघालो. आणि तुम्हाला आम्ही आज केलेलं शूट बघायचं असेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.